श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मांसाहार करून स्वामी सेवा केल्याने काय होते? मांसाहार करून स्वामी सेवा केल्याने स्वामी कोणती शिक्षा देतात? हे सर्व प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. हेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. ते प्रश्न आपण मांसाहार करतो किंवा तुम्ही करत नसाल, जरी तुम्ही मांसाहार करत नसाल, नॉनव्हेज खात नसाल, पण घरामध्ये तुमच्या आणत असतील, तुम्हाला ते बनवून द्यावं लागत असेल, तर तुम्ही स्वामी सेवा करू नये किंवा मांसाहार करून स्वामी सेवा केल्याने, नॉनव्हेज खाऊन स्वामी सेवा केल्याने स्वामी शिक्षा देतात, असे तुमच्याही मनामध्ये प्रश्न असतात. असे प्रश्न असतात की स्वामी सेवा करण्याची तुमच्या मनामध्ये खूप इच्छा आहे, पण तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून तुम्ही स्वामी सेवा करू नये हे तुम्हाला वाटते, पण असे काहीही नाही. स्वामी सेवा ही आपली भक्तिभावाने किंवा आपल्या मनाने, शुद्ध मनाने करावी. स्वामी सेवा करता त्यामध्ये असे कुठेही दिले नाही किंवा स्वामीही म्हणत नाहीत की तू मांसाहार करता किंवा तुम्ही नॉनव्हेज खाता मग तुम्ही माझी सेवा करायची नाही, असे कुठेही स्वामींनी सांगितले नाही. जे नॉनव्हेज खातात तेही स्वामी सेवा करतात. असे नाही की तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून स्वामी सेवा केल्याने तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही, असे कुठेही नाही. आपले मन चांगले असेल, आपली श्रद्धा असेल, आपण भरपूर भक्तीने, आपण श्रद्धेने स्वामी सेवा करत असाल, तर स्वामी तुम्हाला नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतात आणि तुम्ही स्वामी सेवा करता याचे फळ स्वामी तुम्हाला नक्की देतात. म्हणून आपल्या मनामध्ये हे प्रश्न असतात की आम्ही नॉनव्हेज खातो, मग स्वामी सेवा करावी का? तर करावी. तुम्ही स्वामी सेवा नक्की करावी. स्वामी सेवा करावी ही स्वामी असे कुठेही बोलले नाहीत की तू माझी सेवा करणार आहेस म्हणून तू तुझ्या कोणत्या आवडत्या गोष्टी सोडून माझी सेवा कर, असे कुठेही बोलले नाहीत. प्रत्येकांना आवड असते, प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येकांची आवड असते खाण्याची. त्यामध्ये कोणीही असे बोलू नये की तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून तुम्ही स्वामी सेवा करू नका, असे कोणीही कोणाला बोलू नये किंवा कोणीही कोणाला असे सांगू नये. त्यांच्या मनामध्ये आहे स्वामी सेवा करायची आहे, मग तुम्ही स्वामी सेवा नक्की करा. पण तुम्ही नॉनव्हेज खाता तेव्हा स्वामी सेवा करावी का? तुम्ही स्वामी सेवा कधी करायची आहे? जेव्हा तुम्ही नॉनव्हेज खाणार आहात तेव्हा तुम्ही स्वामी सेवा करायची नाही. दुसऱ्या दिवशी अंघोळ करून स्वच्छ सर्व घर वगैरे स्वच्छ करून तुम्ही स्वामी सेवा करू शकता. जर तुमच्या मनामध्ये असे प्रश्न सतत येत असतील की माझी कोणती इच्छा आहे, पण मी नॉनव्हेज खात आहे आणि मला स्वामी फळ देतील का? स्वामी सेवेचे फळ मला मिळेल का? तर नक्कीच मिळते. असे नाही की जे नॉनव्हेज वगैरे खात नाहीत त्यांना स्वामी फळ देतात किंवा स्वामी सेवेचे भरपूर काही चमत्कार त्यांनाच भेटतात. स्वामी त्यांच्याच जीवनामध्ये चमत्कार करतात, असे कुठेही दिले नाही किंवा स्वामींचे मनही असे नाही की स्वामी आपल्या भक्तांना अडवतात. म्हणून जे कोणी नॉनव्हेज खात असतील जे कोणी तुम्हाला विचारतील, तुम्ही स्वामी सेवेमध्ये असाल आणि तुम्हाला विचारतील की मी नॉनव्हेज वगैरे खात आहे, मग मी स्वामी सेवा करावी का? तर तुम्ही त्यांना चांगले प्रश्न द्या, त्यांना चांगले उत्तर द्या. त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही जेव्हा काही स्वामी सेवा करणार आहात तेव्हा नॉनव्हेज खाऊ नये. म्हणजे स्वामी सेवा तुम्हाला कोणते ग्रंथ, पारायण, पोथी वाचायचे असेल किंवा स्वामींची पूजा करायची असेल, स्वामींची सेवा करायची असेल, त्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा पहिला दिवस असतो त्या दिवशी खाऊन स्वच्छ अंघोळ वगैरे करून दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा केली, पारायण केले तरीही चालते. असे स्वामी कुठेही बोलले नाहीत किंवा शास्त्रामध्येही असे कुठे नाही की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका किंवा नॉनव्हेज खाऊन तुम्ही स्वामी सेवा करू नका. कारण प्रत्येकाची आवड असते. आपण कोणी नाही किंवा आम्हीही कोणी नाही तुम्हाला असे बोलणारे की तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही, तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून तुम्ही स्वामी सेवा करायची नाही, असे कोणीही कोणाला बोलू नये. प्रत्येकाची आवड असते आणि प्रत्येक व्यक्तीला
स्वामींबद्दल त्यांच्या मनामध्ये आलं आहे की मी स्वामी सेवा करणार आहे, तर सर्व काही त्यांच्या मनामध्ये आलं आहे म्हणजे स्वामींनी स्वतःहून त्यांना सेवा दिली आहे, ते सेवा करायला तयार आहेत. मग ते नॉनव्हेज खाऊन करणार असतील किंवा त्यांचे बरेच काही प्रश्न असतील, ते सर्व काही स्वामी सोडवणार आहेत. तर आपण कोण आहे की आपण सांगणार की स्वामी सेवा ही नॉनव्हेज खाऊन करायची नाही. जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करणार आहात, तो दिवस आहे, पारायण ग्रंथ पोथी करणार आहात किंवा वाचन करणार आहात, तेव्हा तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही. तुम्ही इतर वेळेस कधीही नॉनव्हेज खाऊ शकता. असे कुठेही नाही की नॉनव्हेज खाताय म्हणून स्वामी सेवा बिलकुल करायची नाही. प्रत्येकाची इच्छा असते की मला ही स्वामी सेवा करायची आहे, पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असे प्रश्न येतात की मी नॉनव्हेज खात आहे, मग स्वामी मला कोणती शिक्षा देतील किंवा स्वामी मला काय करतील, असे मनामध्ये भीती निर्माण होते. म्हणून तुम्ही कोणतीही भीती मनामध्ये ठेवायची नाही. तुमचं मन चांगलं आहे, तुमची श्रद्धा आहे, तुम्ही खूप चांगल्या शुद्ध मनाने स्वामी सेवा करणार आहात. मग तुम्ही काय खाताय किंवा काय हे स्वामींना काहीही प्रश्न नाहीत किंवा स्वामी तुम्हाला कधीही कोणती शिक्षा देणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वामी जेव्हा येतात, स्वामी त्यांच्या मनामध्ये असं त्यांना वाटतं की मला स्वामी सेवा करायचीच आहे. मग त्यांना स्वामी स्वतः त्यांच्या मनामध्ये जाऊन स्वामी त्यांना बोलतात की त्यांच्या मनामध्ये अचानक असे प्रश्न येतात की मला स्वामी सेवा करायची आहे. म्हणजे स्वामींना त्यांच्याकडून स्वामी सेवा करून घ्यायची आहे. मग त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न जेव्हा येतात, तेव्हा त्यांनी एकच विचार मनामध्ये ठेवायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करणार आहात, त्या दिवशी तुम्ही बिलकुल नॉनव्हेज खायचं नाही. त्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाऊन स्वच्छ घर, अंघोळ करून स्वामी सेवा केली तरीही काहीही स्वामी सेवा केल्याची स्वामी शिक्षा देत नाहीत. कोणतीही शिक्षा देत नाहीत. कारण स्वामींना प्रत्येक मुलं, भक्त हे सारखेच आहेत. असे भरपूर काही ठिकाणी सांगितले जाते की तुम्ही नॉनव्हेज खाता मग स्वामी सेवा बिलकुल करायची नाही. असे कुठेही नाही. तुम्ही जेव्हा काही गोष्टी ऐकता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या मनामध्ये राहतात आणि त्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते की मी नॉनव्हेज खात आहे, मग मी स्वामी सेवा करायची नाही, कारण मला नॉनव्हेज खावं लागतं, मला स्वामी सेवा करायला जमणार नाही. असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतात. तेव्हा तुम्ही कोणताही विचार करायचा नाही. तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये विचार आला आहे, तेव्हा तुम्ही स्वामी सेवा करायला तयार राहायचं आहे. असं कुठेही नाही की नॉनव्हेज खाऊन स्वामी सेवा करायची नाही. प्रत्येकाची आवड असते. तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुम्ही जेव्हा अडवता की तुम्ही नॉनव्हेज खाता, तुम्ही स्वामी सेवा करायची नाही, त्याचे तुम्हाला भरपूर काही शिक्षा तेव्हा तुम्हाला भेटते. कारण तुम्ही कोणाची आवड, त्यांची प्रत्येकाची एक आवड असते. तेव्हा आपण कोणीही त्यांना काहीही असे सांगू नये की तुम्ही सेवा करायची नाही. कारण स्वामींनी स्वतः त्यांच्या मनामध्ये स्वामींबद्दल सेवा करून घ्यायची आहे स्वामींना, तर आपण काहीही सांगू नये दुसऱ्यांना. कारण स्वामी सेवा करायची हे त्यांच्या मनामध्ये आले आहे, त्यांना स्वामी सेवा करायची आहे. स्वामी सेवा करता तेव्हा असे नाही की जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना स्वामी दर्शन देतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात, असे कुठेही नाही. तुम्ही नॉनव्हेज खात असाल आणि स्वामी सेवाही करत असाल तरीही स्वामी तुम्हाला तेवढेच फळ देतात, तुम्हाला तुमच्या तेवढ्याच इच्छा पूर्ण करतात. स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींनी कुठेही कोणाला अडवत नाहीत किंवा कोणाला असे कुठे लिहिलंही नाही की तुम्ही नॉनव्हेज खाता म्हणून स्वामी सेवा करायची नाही. तुमच्या मनामध्ये आलं आहे स्वामी सेवा करायची आहे, तेव्हा नक्की करा. आणि असे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील, तुम्ही कोणाचे ऐकायचे नाही की तुमच्या मनामध्ये काय आहे, तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे, हे तुमच्या मनामध्ये आहे. तेव्हा समजून जायचं आहे की स्वामी स्वतः मला सांगत आहेत की तू माझी सेवा कर, मला तुझ्यापासून कोणतीही त्रास नाही. श्री स्वामी समर्थ.